आज दिनांक 21/8/2025 रोजी संजीव कुमार राजकीय विश्लेषक CSDS नवी दिल्ली यांनी त्यांच्या प्रसार माध्यमावरती देवळाली इलेक्शन विषयी मतदारांची संख्या कमी झाल्याचे वृत्त प्रसारित केले आहे। सदरचे वृत्त हे चुकीचे असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार आज दिनांक 21/8/2025 रोजी त्यांच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय गुन्हा दाखल केला आहे? चुकीची माहिती प्रसारित केल्याबाबत मॅडम त्यांच्यावर जो आरोप होता की काय मतदार संख्या त्यांनी प्रत्यक्षात जी दाखवली होती बरोबर काही कमी जास्त काय होतं म्हणजे त्यांनी जास्त दाखवली आहे। लोकसभेच्या जी मतदार संख्या आहे ती त्यांनी जास्त दाखवली आहे आणि विधानसभेची त्यांनी बरोबर दाखवलेली आहे। बरोबर जवळजवळ 1,67,800 अशी काही त्यांनी कमी दाखवली आहे। तर ती अशी चुकीची वृत्त प्रसारित केल्यामुळे जनमानसात चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे आज आम्ही भारतीय न्याय संहिता 2013चे कलम 353(1) अन्वये त्यांच्यावरती सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। म्हणजे लोकसभा निवडणुकीत जास्त आणि विधानसभेला कमी कमी मतदार संख्या त्यांनी दर्शवली आहे आणि सदरची मतदार संख्या ही चुकीची आहे। त्यामुळे आज आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात मॅडम आपण कशी दखल घेतली आणि त्यानंतर इथे तक्रार दिली आहे? सदरची तक्रार ही मुख्य आपलं इलेक्शन कमिशन आपलं CO ऑफिसकडनं महाशय जिल्हाधिकारी नाशिक यांना प्राप्त झाली होती मेलद्वारे। त्यानुसार आमच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सहाय्यक आमचे जे उपजिल्हाधिकारी आहेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदरविषयी तक्रारीची दखल करून गुन्हा दाखल करण्याबाबत सूचित केल्याप्रमाणे मला आज गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांतर्फे आदेश दिल्याने आज त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।